राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित सुप्रसिद्ध निसर्गोपचार तज्ञ माननीय श्री स्वागतजी तोडकर साहेब हे नाव ऐकताच समोर उभा राहतो तो निसर्ग आणि त्यांचे नैसर्गिक उपचार। निसर्गात सहज उपलब्ध होणाऱ्या पानं, फुलं, वेली, फळं यांच्यातील औषधीय गुणधर्माचा वापर मानवी जीवनावर करून शरीर नैसर्गिकरित्या व्याधीमुक्त करण्याकरता माननीय श्री स्वागतजी तोडकर साहेब यांनी अवघ्या महाराष्ट्रातच नव्हे तर देश विदेशातही ते गेले। 10,000हून जास्त आपल्या व्याख्यानांच्या माध्यमातून निसर्गोपचाराची महती सांगून त्यांनी निसर्गोपचारांचाच प्रचार आणि प्रसार केला। भारतीय संस्कृतीचा वारसा असूनही लुप्त होण्याच्या मार्गावर असणारे आपले घरगुती उपचार त्यांनी लोकांसमोर मांडले। त्याचबरोबर घरगुती आणि आयुर्वेदिक उपचारांच्या माध्यमातून आपण घरच्या घरी बरे होऊ शकतो हे त्यांनी सिद्ध केलं। कोटींच्या संख्येत फॅन फॉलोअर असणाऱ्या माननीय श्री स्वागतजी तोडकर साहेब यांनी तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्र प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेची स्थापना केली। या संस्थेच्या माध्यमातून गोरगरीब आणि सर्वसामान्य लाखो रुग्णांना निसर्ग आणि आयुर्वेदाच्या साथीनं व्याधीमुक्त करत त्यांचं जीवन निरोगी आणि निरामय बनवलंय। या कार्याची दखल शासकीय दरबारात घेत शासनानं महाराष्ट्रातील श्रेष्ठ अशा राष्ट्रीय पुरस्कारानं त्यांना सन्मानित केलं। तसंच आजपर्यंत 100हून अधिक विविध पुरस्कारांनीही त्यांचा गौरव करण्यात आलाय। नमस्कार। तोडकर संजीवनी आरोग्य विषयक कार्यक्रमामध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। मी डॉक्टर मृण्मयी भजक। आपलं वय जसं वाढत जातं तशा हाडांच्या समस्या उद्भवू लागतात आणि सांधे देखील कुरकुर करू लागतात। तर ह्यावरती आपण काय उपचार करू शकतो हे आज आपण जाणून घेणार आहोत। निसर्गोपचार ही खरं तर भारताची संस्कृती आहे। मधल्या काही काळात ती मागे पडली होती आणि तिथे पुन्हा जाण्याचा प्रयत्न सध्या चालू आहे आणि तो प्रयत्न जोरदार प्रयत्न आपण म्हणू शकतो तो चालू आहे तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्रामध्ये। अनेक वर्षांपासून हे केंद्र कार्यरत आहे आणि ह्यामध्ये आयुर्वेद आणि निसर्गोपचार ह्याच्यावर फार मोठं संशोधन झालेलं आहे। अनेक औषधांची निर्मिती इथं होत असते आणि ह्या औषधांचा फायदा जगभरातली अनेक लोकांना आजही होतोय। आणि ह्या ज्या हाडांच्या समस्या आहेत, सांध्यांच्या समस्या आहेत, त्याविषयी आपण काय करू शकतो याविषयी आपण जाणून घेणार आहोत आजच्या भागातून। आणि आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आलेले आहेत स्वागतजी तोडकर सर। सर नमस्कार, कार्यक्रमात स्वागत करते आपलं। सर आपण म्हणतो की हाडांच्या समस्या तर इतक्या समस्या असतात, आर्थरायटिस आहे, रुमेटॉइड आर्थरायटिस आहे, हाडांचा ठिसूळपणा आहे, तर ह्या सगळ्यामागे काय कारणं असतात? सध्याचं राहणीमान, या सगळ्यांच्या पाठीमागे सगळ्याचं सध्याचं राहणीमान, सध्याचा आहार। मी सारखं आहारावरती येतो कारण काय आहे की सध्या आहार सगळा बिघडून गेलेला आहे। पौष्टिक अन्न लोक घेतच नाहीत आणि सध्याची भेसळयुक्त खाणं, केमिकलयुक्त खाणं, जंक फूड, फास्ट फूड खाणं किंवा झोप नीट न घेणं, ह्या सगळ्या कारणांमुळं आपल्याला सध्या हे फार प्रॉब्लेमॅटिक झालेलं आहे। तर हे कुठेतरी आपल्याला थांबवायचं असेल तर पहिली गोष्ट म्हणजे कोल्ड्रिंक्स बंद केल्या पाहिजेत। कोल्ड्रिंक्स आज खूप घेतात। आज फ्रीजमधलं डायरेक्ट पाणी काढायचं आणि ते तोंडाला लावून ते प्यायचं, हे बंद केलं पाहिजे। प्रमाणापेक्षा थंड जे खाणं आहे ते खरंच बंद केलं पाहिजे। आईस्क्रीम थोडं म्हणजे न खाल्लेलंच बरं, अशा मी काही गोष्टी सांगेन याच्यातून। आणि ह्या हाडांच्या समस्यांमध्ये आपल्याला महत्त्वाचं म्हणजे जे पौष्टिक आहार काय आहे किंवा हाडांच्यासाठी काय गरजेचं आहे ते प्रत्येकानं समजून घेतलं पाहिजे। बरोबर आहे। सर तुमच्याकडे अनेक पेशंट्स येतात, तर साधारण तुमच्या पाहण्यात काय आहे की किती वयापासून या हाडाच्या समस्या सुरू होतात? आजकाल बघायला गेलं तर तसं वयाचं काही राहिलंच नाही खरं सांगायचं तर। आजकाल उलट जे वयस्कर आहेत त्यांची हाडं चांगली आहेत आणि जे तरुण आहेत यांचीच हाडं घाईला आलेली आहेत। कारण विविध प्रकारची व्यसनं, सारखं ते पिच करणं आणि त्याच्यातून लाळ घालवणं, ते कॅल्शियम तयार होत नाही। मावा गुटखा खाणारी लोक तरी मला वाटते 25-30 वर्षाची मुलं माझ्याकडे येतात। कमरेत गॅप आहे, चकती सरकली, गुडघेदुखीचा त्रास आहे। परवा तर एक जण होते त्याचं काहीतरी 26-27 वय माझ्याकडे आलेले होते आणि 27व्या वयात त्याला गुडघे बदलायला सांगितलेले दोन्ही। म्हणजे इतकी आज ही बिकट परिस्थिती होऊन बसली की 26-27 वर्षाच्या मुलाचे गुडघे बदलायचे म्हणजे मग त्यांना आयुष्यात जगणं सोडायला पाहिजे असं मला वाटते। इथंपर्यंत जाणार त्याचं, कारण नंतर त्याला नाही सहन होणार त्या काही गोष्टी। तर ह्या ज्या हाडाच्या समस्या ह्या खरं तर तसं अलीकडे बघायला गेलं तर आफ्टर कोविड खूप वाढलेले आहेत। कोरोना नंतर खूप वाढत आहे। हाडांचं वागणं असू दे, हार्ट अटॅकचं प्रमाण असू दे, बीपी शुगरचं प्रमाण असू दे, हे खूप वाढलेलं आहे। आणि सेक्शुअल प्रॉब्लेम सुद्धा खूप
वाढलेले आहेत अलीकडे लोकांच्या मध्ये, कारण कॅल्शियमची कमतरता आहे. बरेच लोक काय काय विविध कुठली इंजेक्शन घेतात, काय काय करतात, ते इंजेक्शन घेतलं म्हणतात, अमक्या इंजेक्शनचा साईड इफेक्ट झाला, तमक्या इंजेक्शनचा साईड इफेक्ट झाला म्हणून माझ्याकडे सांगायला येतात. तर मी सगळ्यांना विनंती करेन, साईड इफेक्ट होण्यापेक्षा आणि ह्याच्यापेक्षा एवढ्या खाली जाण्यापेक्षा तुम्ही घरगुती उपाय का नाही करत. आणि घरच्या घरी खूप निसर्गाने दिलेलं आहे, साध्या साध्या गोष्टीतून. माझे यूट्यूब चॅनल्स आहेत त्याच्यावरती मी सगळीकडे सांगितलेलं आहे की तुम्ही पांढरे तीळ खाल्ले पाहिजेत रोज 1 चमचा. किती लोक खातात. हे खाल्ल्यानंतर हाडांच्या समस्या थोड्या कमी होतात. महिलांना सांगतो की रोज रात्री जेवण झालं की 15 ते 20 मिनिटानंतर 1 चमचा खसखस खायची. झोपही शांत लागते, उष्णताही तुमची मेंटेन राहते. मेन म्हणजे हाडांच्या समस्या कमी व्हायला लागतात. महिलांच्यामध्ये कंबरदुखी गुडघेदुखीचं प्रमाण जास्त आहे, कारण महिलांच्यामध्ये कसं होतं की मासिक धर्मामध्ये जे दूषित रक्त जातं किंवा त्याच्यामध्ये नेहमी HB कमीच राहतो त्यांचा. बऱ्याच महिलांना वाईट डिस्चार्जचा प्रॉब्लेम असतो, त्याच्यातून सुद्धा त्यांचं कॅल्शियम खूप निघून जातं आणि अशा वेळेस महिलांच्यामध्ये कॅल्शियमची कमतरता होते आणि त्यामुळे गुडघेदुखी कंबरदुखी खूप होते. पण याच्या सगळ्यावरती पर्याय आहेत, ते आपण करायला पाहिजेत. घरच्या घरी जर तुम्ही विचार केला तर मला सांगा, मी बऱ्याच लोकांना सांगतो गुडघेदुखी असेल तर बाबळीच्या सालीचं तुम्ही ते काढा करून तुमच्या गुडघ्यावरती टाकला तर त्यानं बऱ्यापैकी रिलीफ मिळते. बटाटा उकडवायचा आणि तो गुडघ्यावरती कमरेवरती लावल्यानंतर गुडघेदुखी कंबरदुखी कमी होते. आलं उकडवायचं, त्याची पेस्ट तयार करायची. ती पेस्ट गरम गरम असताना गुडघ्यांवरती कमरेवरती लावल्यानंतर सुद्धा बऱ्यापैकी तुमचं ते गुडघेदुखी कंबरदुखी कमी होते. पण हे दुखणं कमी होण्यासाठी झालं. मुळात हाडच जर मजबूत करायचं असेल तर तुम्हाला मी बाबळीच्या शेंगा सांगितल्या होत्या. बाबळीच्या शेंगांची पावडर करायची, वस्त्रगाळ करायची. रोज ती पाव चमच्यापेक्षा थोडीशी एक्स्ट्रा घ्यायची आणि ती तुम्ही कोमट पाण्याबरोबर घेतल्यानंतर तुमची मुळात हाडं मजबूत होतात. अजून जर सांगायचं म्हटलं तर खूप साऱ्या खजूर आहे. खजूर जर समजा पुरुष मंडळी खजूर आणि तूप मिक्स करून जर खाल्लं तर बऱ्यापैकी त्याच्यातून सुद्धा तुम्हाला हाडांची मजबूती खूप होते. त्याच्याबरोबर तुम्हाला काळ्या उडदाची खीर करून खायला सांगितलेलं आहे. काळ्या उडदाची खीर जर करून खाल्लात तरीसुद्धा महिला असू देत पुरुष असू दे यांच्यातून सुद्धा बऱ्यापैकी तुम्हाला हाडांचे प्रॉब्लेम कमी होऊन जातात. खारीक आहे. खारीक आणि जर समजा तूप मिक्स केला तुम्ही, खारीक बारीक करायची, मिक्सरलाच वाटा. आता तुम्हाला बाकीचं काही सांगू शकत नाही, पण मिक्सरला वाटा आणि मिक्सरला वाटून त्याच्यात जर समजा तूप मिक्स केला तुम्ही आणि हे जर तुम्ही खाल्लात तरीसुद्धा हाडं खूप मजबूत होतात. स्किन खूप चांगली राहते तूप आणि खजूर खाल्ल्यानंतर. असे खूप सारे इलाज मी सांगितलेले, असंख्य इलाज आहेत जे आपल्या हाडांना मजबूती आणू शकते. त्या पद्धतीने लहान मुलांना पण सांगितलेलं आहे की हाडांची मजबूती जर हवी असेल तर तुम्ही शेंगदाणे आणि खडीसाखर मिक्स करून खायची. मुलांची उंची चांगली वाढते, तब्येत व्यवस्थित राहते, जास्त स्थूलता येत नाही, ते हाडं मजबूत होतात आणि त्यानुसार त्याला काही का असेना हा मैदानी खेळाची जोड लहान मुलांना द्यायलाच पाहिजे. महिलांना सांगेन की विनंती करून की तुम्ही योगा हा करायलाच पाहिजे आणि पुरुष मंडळींना सांगेन थोडा का असेना तुम्ही वर्कआउट हा केलाच पाहिजे. कारण खाल्लेल्याचं जर समजा योग्य ठिकाणी त्याचं मूल्यमापन व्हावं असं वाटत असेल, योग्य ठिकाणी ते खाल्लेलं तुम्ही जावं असं वाटत असेल, म्हणजे पांढरे तीळ खायचे आणि व्यायामच करायचं नाही, मग तुमचा काय उपयोग नाही. थोडा तरी वर्कआउट असायला पाहिजे. तुम्ही खजूर आणि तूप खाणार पण वर्कआउट करणार नाही, मग त्याचा काही उपयोग होत नाही. अगदी 5-10% त्यातलं जातं तुमच्या योग्य जागेला, बाकी सगळं ती विष्ठेतूनच निघून जातं. मग तुमच्या जर तुम्हाला प्रॉपर पाहिजे असेल तर ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील आणि ह्या केल्या तरच तुमचं आरोग्य चांगलं राहील. कारण हाडं मजबूत असतील तरच शरीर तुमचं उभं राहू शकतं, एका जागेवरून दुसऱ्या जागी जाऊ शकतं, फिरू शकतो. आपल्याला शांतता म्हणजे कसं आहे की एखादा मांसल भाग दुखायला लागला ना तर त्याच्यावरती काहीतरी इलाज करता येतं, तो कमी करता येतो. पण हाड जर समजा तुमचं कमजोर असेल तर त्याला काही करता येत नाही. मग ते ठिसूळ झालं की ते मग कुठं मोडलं, कुठं क्रॅक गेलं. हेअर क्रॅक गेल्यानंतर सुद्धा बरीच लोक घाबरतात, तर घाबरू नका, मोडत नाही. पण हे सांगितलेले इलाज तुम्ही नक्की करावेत. आणि अगदीच काय वाटलं तर शेवटी आम्ही तोडकर संजीवनी तुमच्यासोबत आहे, हे विसरू नका. माझ्याकडे त्याच्यासाठी सुद्धा ट्रेनिंग प्रोग्राम आहेत जे तुम्ही अटेंड करा. यासाठी ट्रेनिंग प्रोग्राममध्ये तुम्हाला वेगवेगळे व्यायाम प्रकार सांगितले जातील, ज्यामध्ये तुम्हाला खूप छान प्रकारे तुमच्या हाडांच्या मधलं वंगण असू दे, गादी असू दे, छान टिकवता येईल. बरीच लोक बाथरूममध्ये पाय घसरून पडलो आणि खुबा मोडला, ते चकती सरकली, हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातात जर तुम्ही हा ट्रेनिंग प्रोग्राम सॉल्व्ह केला तर. घरच्या घरी आमच्या इथं तर आम्ही 10 मिनिटांमध्ये चकती सरकलेली बसवून देतो, मणक्यात गॅप असेल तर तो काढून देतो, गुडघेदुखीचे प्रॉब्लेम आहेत तर आम्ही सॉल्व्ह करून देतो. म्हणजे काय की माझ्या इथं ना मसाज पद्धती आहेत, विविध मसाज पद्धती आहेत ज्या आपल्या पौराणिक ग्रंथांमध्ये लिहिलेल्या आहेत, आपल्या पुरातन कालापासून चालत आलेल्या आहेत. आणि ज्या बाहेरच्या देशातली लोक, तसं बघायला गेलं तर चायना वगैरे आपण जे आज बघतो की आपल्या इथले लोक तिथं जाऊन फार पूर्वी तिथं जाऊन आपल्या इथल्या काही टेक्निक्स त्यांना शिकवलेले आहेत आणि त्या टेक्निक्सचा उपयोग करून त्यांनी हाडं मोडणे, बसवणे हे सगळं कराटेमध्ये केलं जातं. हाडं मोडली म्हणजे
मध्येच बघा की तुमचं एखाद्या एल्बोमधून असू दे कशातून असू दे तुमचं पटकन ते काढतात आणि परत आणि बसवतात. हे सगळ्या भारतीय टेक्निक आहेत. भारतातील जुन्या ग्रंथांमध्ये हे सगळं लिहिलेलं आहे. मी विनंती करेन एकतर ते ग्रंथ वाचायला नाही मिळाले तर तुम्ही तोडकर संजीवनीमध्ये येऊन याचं प्रॉपर असं प्रशिक्षण घेऊ शकता, जेणेकरून स्वतःच्या आरोग्याची काळजी, स्वतःच्या हाडांची काळजी तुम्ही स्वतः घेऊ शकता. आणि कुठल्याही पद्धतीचा आजार असू दे, हाडांच्या मध्ये काही असू दे, हाडांच्या मध्ये कोणत्याही प्रकारचा आजार असू दे. आज बऱ्याच लोकांना विविध प्रकारचे आजार सांगतात, पण हाडाशी एवढी कमजोर नाहीत. परमेश्वराने देताना खूप मजबूत दिलेले आहेत, जी 100 वर्ष टिकतील अशी हाडं आहेत आपली. आम्ही काय करतो की चुकीच्या पद्धतीचा आहार घेऊन त्याचं नुकसान करून टाकतो. तर तेवढं फक्त करू नका, बाकीचं करण्यासाठी तोडकर संजीवनी सदैव तुमच्या सोबत उभा राहील. तुम्ही मगाशी म्हणालात की कोविड नंतर ह्या सगळ्या आजारांमध्ये वाढ झालेली आहे, तर हे जे सगळे कोविडचे दुष्परिणाम आहेत किंवा त्यावेळी घेतलेल्या औषधांचे, इंजेक्शनचे दुष्परिणाम आहेत, तर ह्यासाठी आपण निसर्गोपचारामध्ये काही करू शकतो का? मी असं म्हणणार नाही की त्यावेळेच्या औषधांचे दुष्परिणाम आहेत. खरं सांगायचं तर हे मानसिकतेचे परिणाम आहेत. लोकांनी त्यावेळेस एवढी भीती घेतली ना की जेणेकरून असं वाटायला की परमेश्वरानं आपल्याला शरीर न देता काहीतरी आजाराचं एक साधनच दिलेलं आहे, आजारानं भरलेलं गाठोडच त्यांच्या डोक्यावर ठेवलंय की काय, असं लोकांनी आज मानसिकता करून घेतली. पाया पडून सांगतो सगळ्यांना, ही मानसिकता बंद करा. परमेश्वरानं तुम्हाला निरोगी शरीर दिलेलं आहे, तुम्ही त्याला आजाराचं गाठोडं समजायला लागलाय. गव्हर्नमेंट आपलं सरकार तेव्हाही सांगत होतं घाबरू नका. आजही लोक त्यासाठी घाबरतात आणि स्वतःची गरजेपेक्षा जास्त काळजी घेतात. तर विनंती करतो, हे बघा आमची जी आजी होती ना, माझी जी आजी होती ना, ती खरंच खूप छान होती आणि खूप छान सांगायची. असं म्हणायची की लोखंडाचे चणे खाले तरी पचले पाहिजेत, त्यामुळे शंका घ्यायची नाही. तुला दगडावर आपटलं तर दगड फुटला पाहिजे, खरं तुला काय होता कामा नाही. अशी जी मानसिकता केली जायची तेव्हा माझी लहानपणी, ती आजही माझी मानसिकता आहे. मला काहीच होऊ शकत नाही हे मला वाटतंय, आणि माझ्या आजीने मला लहानपणी तशी मानसिकता केलेली आहे. आता मम्मी जन्माला आल्यापासून, आजी तर काय गेलीच घ्या, आता आजी खेडेगावात राहिली. मम्मी आता काय करते की मुलाचं नाही म्हटलं तर ना, परवा मी गुगलवरती एक असंच वाचलं की आपली स्वतःची आई आपल्या मुलाचं 16 वर्षापर्यंत, वय जोपर्यंत 16 होत नाही तोपर्यंत त्याचा 1,44,444 वेळा त्याला निगेटिव्ह बनवत. हा रेशिओ आहे. त्याच्यावरती गुगलवरती तुम्ही सर्च मारला तरी तुम्हाला ते मिळेल की 1,44,444 वेळा स्वतःची आई स्वतःच्या मुलाला निगेटिव्ह बनवते. सध्याची मम्मी की खेळायला जाऊ नको, इथं असा पडशील, तिथं तसं होईल. आमची आजी म्हणायची मर तिकडं, म्हणायची सोडून द्यायची. थोडी काळजी, तिचं काय प्रेम नव्हतं असं नाही, तिचं प्रेम होतं पण काळजी थोडी कमी होती. शेवटी जंगलातला वाघ करायचा होता आम्हाला. आता कसं आहे, सर्कस मधला वाघ करतात, काठी आपटली की त्याच्या भीतीनं वाघ जाळातून सुद्धा उडी मारतो, तसा वाघ आत्ताच्या मम्मीला करायचा. तर मम्मीला विनंती आहे की तुम्ही आई व्हा, आजी व्हा आणि मुलाला धाडच द्या त्या, आणि त्याच्यातून तुम्ही काय गोष्टी आहेत ना, आता की तुम्ही जसं सांगितलं की एकतर निडरपणा असणं हे खूप गरजेचं आहे. आपण जेव्हा तुम्ही म्हणालात की एकदम स्ट्रॉंग असलं पाहिजे, आणि कोविड मध्ये तुम्ही जे म्हटलात ना, कोविड मध्ये, तर हे खरं सांगायचं तर मानसिकता बिघडलेली, मानसिकता बदला थोडीशी, आणि हाडं खरंच खूप मजबूत आहेत. मला सांगा, सगळ्या मांस जळतं का हाडं जळतात? आधी जळाल्यानंतर सुद्धा बरेच अस्थी गोळा करतात ना. एखाद्या व्यक्तीला जर समजा कुठंतरी दफन केलं, पुरलं, तर त्याला मला वाटतं की 10 वर्षांनी काढलं तरी त्याची हाडं अजून सापडतात, अजून डायनासोरची हाडं सापडतात म्हणून सांग. म्हणजे हाडं किती मजबूत असतील हा विचार. लाखो वर्षानंतर सुद्धा, हजारो वर्षानंतर आपल्याला समजा हाडं जर मिळत असतील तर हाडं किती मजबूत आहेत, आणि ती अशी खराब होतील का? की फक्त आपल्या मानसिकतेवरती खूप आहे. माझी हाडं दुखतात, माझी ठिसूळ झालीत, हेअर क्रॅक नाही हो. लहानपणी आमचे असे 100 वेळा हेअर क्रॅक झाले असतील, पण दुर्लक्ष केल्यामुळे आजही दुर्लक्ष आहे आणि काय होत नाही. असं फक्त खाणं मजबूत ठेवा. सर, आजही संधिवात हा एक प्रकार आहे की जो अनेकांना त्रास देत असतो. त्यासाठी तुम्ही काय सांगाल? घरगुती काय आपण करू शकतो आणि तुमच्या उपचार केंद्रात काय? उपचार केंद्रामध्ये माझ्या कसं घरगुती उपाय तर खूपच सांगितलेले आहेत, पण उपचार केंद्रामध्ये आल्यानंतर माझ्या इथं त्यासाठी सुद्धा विविध प्रकारचे म्हणजे आम्ही लेप देतो, जे लेप लावल्यानंतर बऱ्याच संधिवातामध्ये बोटांचं वाकडं होणं, हाताचं वाकडं होणं, गुडघे वगैरे पाय वाकडं होणं, बऱ्याच म्हणजे महिला ज्या आहेत की ज्यांचं तोंड सुद्धा वाकडं झालेलं आहे, ज्यांचा सुद्धा होत नाही, तोंड सुद्धा उघडत नाही, तर अशा खूप साऱ्या महिला आहेत. असे खूप सारे, पुरुषांच्या मध्ये थोडं कमी आहे पण महिलांच्या मध्ये जास्त आहे हे प्रमाण. तर यांना विविध प्रकारच्या पोटल्या आहेत, विविध प्रकारचे मसाज पद्धती आहेत, विविध प्रकारचे लेप आहेत, जे लेप लावल्यानंतर तुमच्या बोटांना खूप आराम पडू शकतो. दुखणं तर थांबून जाईलच. यासाठी कुठल्याही प्रकारची म्हणजे अपायकारक ठरणारी औषधं घ्यायची काही गरज नाही आहे. तुम्हाला साध्या साध्या गोष्टीतून तुम्हाला हे संधिवात वगैरे घालवू शकतो आपण. खाण्यापिण्यातून, माझ्या इथल्या विविध ट्रीटमेंट्समधून. माझ्या इथं ट्रीटमेंट सेंटर आहे जे मी आता संधिवातासाठी पण सुरू केलं आहे. पूर्वी मी फक्त
मसाज पद्धती होती माझ्याकडं, पण आता मी जे सुरू केलं आहे तर हे आफ्टर कोविड जसे आजार वाढत गेल्यात तर त्या पद्धतीनं मी तुम्हाला बऱ्यापैकी संधिवातावरती ज्यांची बोटं वाकडी झाली आहेत अशी खूप सारी लोक आहेत ज्यांची बोटं सरळ करून दिलेली आहेत. संधिवातामध्ये होणाऱ्या ज्या असह्य सहन न होणाऱ्या ज्या वेदना आहेत, कळा आहेत, ह्या आम्ही स्टीममध्ये विविध प्रकारचे स्टीम देतो, ज्या स्टीममधून तुमच्या वेदना आम्ही गायब करून देतो आणि तुम्ही एकदा येऊन आमच्या इथं ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे आणि त्या संदर्भात ट्रेनिंग प्रोग्रामसुद्धा मी घेतो. बरोबर, नक्कीच सर. खरं तर खूप गोष्टी आहेत की ज्या आपल्या पौराणिक ग्रंथांमध्ये लिहिलेल्या आहेत, आपल्या संपूर्ण परंपरेने आपल्याला सांगितलेल्या आहेत आणि त्या सगळ्याचा कुठेतरी प्रचार व्हावा, प्रसार व्हावा आणि आजच्या पिढीपर्यंत, आजच्या सर्वसामान्य माणसांपर्यंत ते पोहोचायला हवं, हीच भावना या निसर्गोपचार केंद्रामध्ये आहे. आणखीही आपण जाणून घेणार आहोत संधिवाताबद्दल, हाडाच्या दुखण्यांबद्दल, पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. शरीराचं सर्व्हिसिंग म्हणजे निसर्गोपचार. तोडकर संजीवनीचं सुजीवनी हे लिक्विड घ्या, शरीर शुद्ध करा. आनंदी आनंद जीवनी, जेव्हा सोबत असेल तोडकर संजीवनी. नमस्कार. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. हाडांच्या समस्या आणि संधिवात ह्याबद्दल आज आपण चर्चा करतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्राचे स्वागतजी तोडकर. सर नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आपलं. आणि आपण मगाशी खरंच अतिशय डिटेलमध्ये सांगितलं की कशा पद्धतीचे उपचार इथे केले जातात. सर, हा ट्रेनिंग प्रोग्राम कशाबद्दलचा असतो, संधिवात आणि हाडांच्या संदर्भातला? हाडांच्या संदर्भात म्हटलं तर आपल्याला बऱ्यापैकी चकती सरकले, गुडघे दुखतात, ह्याला कुठं कशा पद्धतीनं आपण ते सेट करू शकतो आणि कशा पद्धतीनं त्याला मसाज केला पाहिजे, कोणते पॉईंट दाबले पाहिजेत आणि काय नाही केलं पाहिजे आणि काय केलं पाहिजे, ह्याचा एक ट्रेनिंग प्रोग्राम असतो. पण हा साधारण कसं असते की हा एका दिवसात करता येत नाही, ह्याला प्रॅक्टिस लागतं. मेन म्हणजे आम्ही हे 3 महिन्याचं प्रॅक्टिस घेतो, जे मसाजसाठी आपल्याला खरंच गरजेचं आहे. हाडांची सगळ्या समस्या आपण दूर करू शकतो सगळे, पण त्याला 3 महिन्याचं माझं ट्रेनिंग प्रोग्राममध्ये ते काय रोज नसतं. हां, मी एक दिवस आमच्या इथं सांगतो, तुम्ही 8 दिवस त्याच्यावरती प्रॅक्टिस करायचं, परत 8 दिवसानंतर एकदा, असं महिन्यातून 4 ते 5 दिवस माझ्या इथं ट्रेनिंग होतं. पण पूर्ण नंतर तुम्हाला ते आठवड्यावर प्रॅक्टिस करायला लागतं. जसं प्रॅक्टिस तुम्ही करत जाल तसं तुम्हाला ते हाडांच्या दुखण्यांवरती खूप छान प्रकारे काम करता येईल. याचं सर्टिफिकेट मिळत नाही माझ्याकडं, माझं काही इन्स्टिट्यूट वगैरे नाही आहे, पण जी काय आमची पौराणिक पद्धती आहे, पुराण ग्रंथातनी लिहिलेली, तर ते ग्रंथही वाचायला देतो मी आणि त्या पद्धतीने त्याच्यावरचा विश्वास वाढवून तुम्हाला त्याच्या पद्धतीनं हळूहळू ट्रीटमेंट्स द्यायला खूप उपयोगी पडतं. लोकांच्या मध्ये ही सेवा व्हायला पाहिजे. हे काय फक्त पैसे कमवणं हे माध्यम नाही आहे, पण यातून लोकांची सेवा व्हायला पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टीतून जे मोठे मोठे आजार होतात किंवा हे संधिवात काय एका दिवसात होत नाही, ह्याला त्याच्या पाठीमागची कारणं आहेत. ही कारणं कोणती आहेत, ती कारणं सगळी टाळली पाहिजेत. आपण त्या पद्धतीनं आपण आयुष्य जगलो पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपण मसाज पद्धती आहे किंवा पोटलीची पद्धती आहेत, कोणत्या पोटल्या असतात, कुठं टच करायला लागतं, काय करायला लागतं, कशा पद्धतीने ते बनवायच्या, स्टीम कोणत्या कोणत्या प्रकारच्या आहेत, कशा द्यायच्या, ह्या सगळ्याची माहिती मी देतो. कसं माहिती का, आपल्या साधू संतांना मी खूप मानतो. तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे की जे जे आपण अशी ठावे ते इतरांना सांगावे. वाईट सांगण्यापेक्षा चांगलं सांगू. भले वाईट सांगितलेलं सगळं ऐकतात लोक, पण चांगलं सांगितलेलं 1-2 ऐकलं तरी बास आहे. 100 लोकांपैकी 2 ऐकलं तरी बास आहे. वाईट तुम्ही सांगाल 100चे 100 ऐकणार, पण चांगलं सांगितलेलं कोणी ऐकत नाही, मला माहिती आहे. पण मी 100 लोकांना सांगितलं, त्यातल्या 2 ऐकलं तरी मला हे परमेश्वरानं जन्म दिलाय, मला हे काम दिलंय, ते कुठेतरी सार्थकी लागलं असं मानून मी हे काम करतो. सर, निसर्गामध्ये काय उपचार किंवा कुठल्या गोष्टी उपलब्ध आहेत की जेणेकरून हाडांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आपली जीवनशैली आहे ती उत्तम राहील? निसर्गामध्ये सगळ्यात जास्त हाडांचं मजबूती ठेवण्यासाठी बघा, मोकळी हवा. मोकळ्या हवेत कधीतरी लोकांनी यावं. मी म्हणेन की माझ्या इकडे गगनबावड्याला यावं, मोकळ्या हवेत यावं, थोडंसं डोंगर कफारी यातून जरासं सफारी करावी, जरासं फिरावं, चालावं, हिंडावं, हे खूप गरजेचं आहे. सकाळी बागेत जाऊन तुम्ही फिरणं आणि माझ्याकडे गगनबावड्याला किंवा तुम्ही कुठेही तुमच्या इथं आसपास जिथं डोंगर दऱ्या असतील तिथं जाऊन तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात जे चढ उतार केलेले आहेत, जे सह्याद्रीमध्ये, जे आपल्या सह्याद्रीच्या दऱ्यापर्यंतमध्ये जे चढ उतार आहे, हे चढ उतार आपण चालत, कारण त्यामध्ये हाडांच्या मधलं वंगण चांगलं राहणं, काय काय होणं, हे सगळं आहे. आणि मला तर सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं आहे की इतक्या पुढच्या टोकाला जाण्यापूर्वीच तुम्ही का नाही इलाज करत?
आता मी घरगुती उपाय तर सांगितलेलेच आहेत, जे जे काय करायचे ते खजूर असू दे, खारीक असू दे, पांढरे तीळ असू द्यात, खसखस आहे, बदाम आहेत, खूप काय काय सांगितलेलं आहे. हे बदामाचं तेल करून नंतर चोळत बसण्यापेक्षा ते आधी खावा, तेल चोळायची गरज लागणार नाही तुम्हाला. भरपूर काय सांगितलेलं आहे. आणि ह्यासाठी ना खूप काही करू शकतो आपण, ते होऊ नयेत यासाठी. माझ्या इथं तर मी हजारो लोकांचे तुम्हाला व्हिडिओ देऊ शकतोय की असे येताना ना अगदी रांगत आले, लोळत आले आणि जाताना पळत गेले. पायरी चढता येत नाही, आमच्या इथं लगेच चढवून देतो आम्ही. पायऱ्या चढता येतात, उतरवता येतात, उतरता येतात. मोठमोठे सेलिब्रिटी असतील, मोठमोठे पॉलिटिशियन्स असतील, हे माझ्याकडे या गोष्टींसाठी ट्रीटमेंट घ्यायला येतात. तर विनंती करेन की एवढ्या मोठ्या मोठ्या लोकांना कळालंय, तुम्ही आम्ही का पाठीमागाय, तुम्ही का पाठीमागाय, तुम्ही एकदा निसर्ग उपचार केंद्राला माझ्या नक्की भेट द्या. आणि ह्यामध्ये नैसर्गिकरित्या आपण कशा कशा पद्धतीनं चांगलं राहू शकतो. आता जसं मोकळी हवा जशी गरजेची आहे, तसा मुक्त विहार, मुक्त आहार आणि मुक्त तुम्हाला जीवन फार गरजेचं आहे. हे धावपळ, दगदग हे बस झालं. ह्याच्यातून मिळणार आहे ते फक्त आजार, आणि आजारातून मिळणार आहे ते शेवटी स्मशानभूमी. दुसरं काही मिळू शकत नाही. यातना, पेनफुल लाईफ जगत जगत तुम्ही अगदी स्वतःची कुचंबना करत खूप 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 कुचमत तुम्ही जे स्मशानभूमीपर्यंत जाताय ना, हे थोडंसं मला वाटतं की बंद व्हावं. स्मशानभूमीकडे शेवटी जाणारच आहे सगळे, आम्ही काय तुम्ही काय. पण जायचं असेल तर निरोगी राहून शेवटच्या क्षणापर्यंत राहू. आणि अचानक गेलेलं खरं तर बरं आहे, नाही तर हाडांच्या दुखण्यांमुळे अंथरुणाला खिळून राहतात ह्या लोकांची परिस्थिती फार बिकट होऊन जाते. नंतर तुम्ही आयुष्यात कमवलेलं सगळं त्यावेळेस निघून जाते. कसं असते की कमवण्याच्या नादात ना तुम्ही एवढ्या पुढे जाता की खर्च करायच्या वेळेस तुम्हाला खर्च करायला म्हणजे पैसे असतात पण उत्साह निघून जातो. दुखणं सुरू झालं असतं. ज्यावेळेस खायची वेळ येते त्यावेळेसच दुखण्यानं गाठलेलं असतंय. त्याच्या अगोदरच खाऊन घ्या, दुखणं गाठणार नाही तुम्हाला. अशा पद्धतीचं आयुष्य आपण जगू शकतो. आणि हे आजार काय, तो आजार तोडकर संजीवनी आहे तुमच्यासोबत, पण निरोगी आयुष्य जगू शकतो ना. आणि सगळं नैसर्गिक उपचार करू. त्यामुळं कुणीही घाबरू नका. हाडांचं दुखणं असू दे, संधिवात असू दे, अजून काही असू दे, तोडकर संजीवनीमध्ये नैसर्गिक उपचार सदैव तुमच्यासोबत घेऊन आम्ही उभा राहिलेलो आहे. नक्की भेट द्या. नक्कीच सर. तुम्ही आत्ता सांगितलं की निसर्गोपचार आणि आयुर्वेदाच्या तत्वावर तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्र चालू आहे. तर तिथे कशा पद्धतीचे उपचार, विशेषतः हाडांच्या समस्या आहेत, संधिवात आहे, तर ह्याच्यासाठी बऱ्याचदा असं लोकांना वाटत असतं की आता हे काय बरं होणार नाहीये, तर काय सांगाल तुम्ही त्याच्याबद्दल? त्याच्यासाठी तुम्ही स्वतःच टेस्टोमेनिया बघा. माझ्याकडे जे उपचार करून गेलेले लोक आहेत यांच्या बऱ्याच लोकांच्या उपचार झालेल्यांचे मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो, तुम्ही बघा. आणि मग खरं सांगायचं तर ह्या आपल्या पारंपरिक पद्धतीवरती प्रत्येकानं भरोसा ठेवला पाहिजे. आपल्या आयुर्वेद हा भारत देशाचा आहे, ह्याच्यावरती भरोसा ठेवला पाहिजे. याचा उपयोग जगानं केला आणि कोविडमध्ये सगळ्यांनी मान्य केलं की जगात सगळ्यात श्रेष्ठ हा आयुर्वेद आहे. आणि आयुर्वेदिक ट्रीटमेंट्स असू देत किंवा आयुर्वेदिक औषधं असू देत, यांना कोणत्याही प्रकारचं साईड इफेक्ट नाही. कुणाचंही घ्या पण आयुर्वेदिक घ्या, एवढंच सांगेन मी. असं म्हणणार नाही की माझंच घ्या, मलाच हे करा. कुणाचंही घ्या पण आयुर्वेदिक घ्या. आयुर्वेदाचा प्रसार प्रचार करू आणि खूप मोठं काम ह्या जगात आपण भारत देशाच्या माध्यमातून, आपल्या आयुर्वेदाच्या माध्यमातून, निसर्गोपचाराच्या माध्यमातून करून दाखवू. हाडाच्या समस्या किंवा सांध्यांच्या समस्या, ही समस्या खरोखरच अनेक जणांसाठी खूप वेदनादायी असते. आणि त्या वेदनांना कमी कसं करायचं, मुळात इथपर्यंत जाऊच नये यासाठी काय करायचं, हे आजच्या भागात आपण पाहिलं. तोडकर सर, आज आपण इथे आलात आणि खूप छान ही सगळी माहिती आमच्या दर्शकांना दिलीत, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नमस्कार. थँक्यू. दर्शक हो, आपण पुन्हा भेटणार आहोत नवीन भागात नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.